सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज. ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा. आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील. शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे, 73 87 37 78 01. जात्यांतक साम्यवादी क्रांतीच्या पायाभरणीचे प्रणेते शाहूराजे. शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे. अंगामाढो सिरीजमधील बहुजन मानाच्या नामाच्या 4 लेखात राजकीय पर्याय उभारण्याचं तत्त्व मांडताना मी कॉम्रेड शरद पाटील यांचा संदर्भ घेऊन मार्क्स, बुद्ध, आंबेडकर यांचा समन्वय चर्चेला घेतला. अंगामाढोचे 4ही भाग प्रकाशित झाल्यानंतर आमच्या काही समविचारी मित्रांनी माझं नाव न घेता माझे मुद्दे खोडून काढण्याचे काम सुरू केले. ते माझ्यासाठी स्वागतार्थच होते. मी त्या मित्रांच्या नावांचा सन्माननीय उल्लेख करून त्यांचा प्रतिवाद काढणारी लेखमाला बहुजन मानाच्या सदरात चालवली. मार्क्स, बुद्ध, आंबेडकर या बहुजन मानांच्या सिरीजमधील माझ्या या 3ऱ्या लेखांचे शीर्षक होते मार्क्स व आंबेडकर, स्वीकार आणि नकार. मात्र माझे बहुजननामा आठवड्यातून एकदा प्रकाशित होत असल्यानं मला रविवारपर्यंत थांबावे लागते. दरम्यानच्या 5 ते 6 दिवसात बऱ्याच उलटसुलट घटना घडून जात असतात. यावेळी ते प्रकर्षानं झाले. माझे नाव न घेता माझे मुद्दे खोडण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू झाला. आमचे सन्माननीय मित्र प्रदीप ढोबळे यांनी प्राध्यापक हरी नरकेंचा 14 एप्रिल 2020चा म्हणजे 2.5 महिन्यांपूर्वीचा लेख आपल्या फेसबुक वॉलवर पुनर्प्रकाशित केला. याला शुद्धपणे अंगामाढोची पार्श्वभूमी होती व माझे मुद्दे परस्पर हरी नरकेंच्या नावाने खोडून काढणे हाच एकमेव उद्देश होता. प्राध्यापक नरकेंचा हा लेख कोरोनाच्या वृत्तपत्रबंदीमुळे मला वाचता आला नव्हता. ढोबळे साहेबांनी तो पुनर्प्रकाशित केल्यामुळे मला वाचता आला. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या 3ऱ्या लेखात मी नरकेंच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करणार होतो, पण माझ्या आधीच माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले प्राध्यापक रणजित मेश्राम व केशव वाघमारे यांनी ते काम केलं. त्यामुळे या 3ऱ्या लेखकांचं नाव मला बदलावे लागत आहे. त्यात आता मी शाहू महाराजांचे नाव समाविष्ट करीत आहेत. शाहूराजे हे रूढार्थाने विद्वान, तत्त्वज्ञानी वगैरे नव्हते. मात्र त्यांनी भाषणे व कृती पाहिली तर कोणतीही तत्त्वज्ञानी त्यांच्यासमोर नतमस्तक होतोच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन हा मुद्दा सिद्ध केला आहे. शाहूराजेंसमोर विद्वान, तत्त्वज्ञानीही नतमस्तक होतात. त्यांची मूलभूत कारणे आजही दुर्लक्षित आहेत. केवळ आरक्षण देणारा राजा या एकाच मुद्द्याभोवती शाहूराजेंचे क्रांतिकारकत्व केंद्रित केले गेले. तर दुसरीकडे ब्राह्मो कम्युनिस्टांनी शाहू महाराजांचे मूल्यमापन इंग्रजांचे हस्तक व ब्राह्मणद्वेष्टे म्हणून केल्यानं खरा फुलेवादी, मार्क्सवादी शाहूराजा लोकांसमोर आलाच नाही. रशियात साम्यवादी क्रांती झाल्यानंतर तिचं स्वागत करणारा पहिला भारतीय छत्रपती शाहू महाराज होते. हे महत्त्वाचे आहेच, परंतु राजा असूनही कामगार क्रांतीचे समर्थन करणे ही गोष्ट जगात कुठेही घडणे शक्य नाही. एवढ्यावर शाहूराजे थांबले नाहीत. त्यांनी कामगारांच्या सभेत जाहीरपणे ठासून सांगितले की भारतातल्या कामगारांनी रशियाप्रमाणे येथे कामगारांचे राज्य स्थापन करावे. वास्तविक शाहू महाराज हे इंग्रजांचे मांडलिक होते. संस्थानातील त्यांचे क्रांतिकारक जाती अंतांचे कृती कार्यक्रम पाहता दरबारातील ब्राह्मण इंग्रजांचे कान भरत होते. इंग्रजांनी शाहूराजेंना बरखास्त करावे व त्यांच्या जागी दुसरा कोणताही भटाळलेला सरंजाम नेमावा, यासाठी तमाम महाराष्ट्राचे विद्वान ब्राह्मण व राजकारणी ब्राह्मण कसून प्रयत्न करीत होते. इंग्रज कार्यकर्ते हे भांडवली साम्राज्यवादाचे जागतिक नेते होते, त्यामुळे ते स्वाभाविकपणे साम्यवादाचे कट्टर शत्रू होते. अशा पद्धतीने एकीकडे वैदिक ब्राह्मणांच्या चहाड्या चुगल्या सुरू असताना साम्यवाद विरोधी इंग्रजांच्या राज्यात साम्यवादी क्रांतीचे जाहीर सभेत गुणगान करणे व कामगारांना त्या क्रांतीसाठी आवाहन करणे हे एक स्वाभाविक व द्रष्टा राजाचं करू शकतो. सर्वात महत्त्वाचे हे आहे की त्या काळात साम्यवाद म्हणजे काय व तो कशाही खातात याची कवडी इतकीही जाण भारतीय जनतेला नव्हती. त्यावेळी भारतात कम्युनिस्ट पक्ष जन्मालाही आला नव्हता.
जात्यांतासोबत वर्गाताची ही भाषा शाहू महाराज करीत असतील तर तत्कालीन ब्राह्मणांना घाम फुटणे स्वाभाविक होते. शाहू महाराजांचं ऐकून बहुजन तरुण जर मार्क्सवादाकडे वळलेत तर आपले ब्राह्मणी वर्चस्व नष्ट व्हायला वेळ लागणार नाही हे तत्कालीन ब्राह्मणांनी ओळखले व त्यांनी ताबडतोब 2 कृती कार्यक्रम हाती घेतले. 1925 साली 2 घटना घडल्या. एकीकडे काही ब्राह्मण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करीत होते व त्याचवेळी दुसरे काही ब्राह्मण भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करत होते. जणू काही हे दोघे गट शाहू छत्रपतींच्या मृत्यूचीच वाट पाहत होते. RSSची स्थापना व कम्युनिस्ट पक्षाची स्थापना या 2 परस्पर विरोधी घटना वाटत असल्या तरी त्या दोघांचा छुप्या अजेंडा सारखाच होता. छुपा अजेंडा हा होता की या देशातील जातीव्यवस्थेतील कोणी धक्का लावू नये. संघाच्या द्वितीय सरसंघ चालकांनी कम्युनिस्टांना शत्रूच्या यादीत टाकले असले तरी ती यादी केवळ बहुजनांसाठी होती. काही मूठभर ब्राह्मण कम्युनिस्ट बनून मार्क्सला जानव्याच्या दोरीनं आवळून ठेवत असतील तर ती संघाच्या दृष्टीनं आनंदाचीच बाब होती. ब्राह्मणेतर वादामुळे जेथे ब्राह्मण नेते आहेत तेथे बहुजन जाणार नाहीत याची खात्री गोळवलकरांना होती. दुसरी खात्री ही होती की ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली कितीही मोठी साम्यवादी क्रांती झाली तरी ते जातीव्यवस्थेला धक्कासुद्धा लावणार नाहीत. खुद्द कॉम्रेड डांगे यांनी ती खात्री जाहीरपणे देऊन टाकली. कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांनी जाहीरपणे शाहू राजेंना ब्राह्मण द्वेष्टे व इंग्रजांचे हस्तक म्हणून शिक्कामोर्तब केले. एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले 2 ब्राह्मण आपण ब्राह्मण आहोत व एकमेकांचे मित्रच आहोत याची खात्री देण्यासाठी अधूनमधून अशी सूचक वाक्ये बोलत राहतात. वर्ण जातीचे समर्थन उघडपणे व आक्रमक कृतीने करणारे बाळकृष्ण बाळटिळक हे कम्युनिस्टांचे व संघाचे आदर्श होते. मात्र रयतेचे प्राणप्रिय शाहूराजे हे या दोन्ही संघटनांचे शत्रू होते. वैचारिक तात्विकदृष्ट्या ज्या 2 संघटना एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत आणि तरीही त्यांचा आदर्श एकच व्यक्ती आहे व शत्रूही एकच आहे असं अगण्य आश्चर्य जगात कोठेही घडलेलं नाही व पुढेही घडणार नाही. छत्रपती शाहूराजेंनी ना कधी मार्क्सवादाचा अभ्यास केला ना कोणत्या क्रांतीचा. मात्र त्यांचा द्रष्टेपणा हाच त्यांचा गुरु होता. त्यांनी दृष्टपणाने हे ओळखले की भारतात जर साम्यवादी क्रांती व्हायची असेल तर त्यासाठी आधी जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे आणि जातीव्यवस्था नष्ट व्हायची असेल तर त्यासाठी प्रत्येक जातीनं वर्गीय ध्रुवीकरण झाले पाहिजे. आरक्षणाच्या कृती कार्यक्रमातून जातीय ध्रुवीकरण व औद्योगिक भांडवली क्रांतीतून वर्गीय ध्रुवीकरण हे एकाच वेळी घडवून आणले तरच जाती अंत व वर्गात होणे शक्य आहे. भांडवली औद्योगिक क्रांतीसाठी शाहूराजेंनी पंचसूत्री कार्यक्रम आखला. औद्योगिकीकरणासाठी ज्या पायाभूत सुधारणा लागतात त्यात जमीन, पाणी, रस्ते आदींसाठी त्यांनी आपली तिजोरी खुली केली. उद्योगांना सरकारी जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली. उद्योगासाठी कच्चा माल निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले. कारखाने उभे करण्यासाठी सरकारी तिजोरीतील पैसे भांडवल म्हणून गुंतवले. सरकारी व खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांचा मिलाफ करून नवे संयुक्त उद्योग सुरू करण्याचा त्यांनी सपाटा लावला. जे उद्योग खाजगीवाल्यांना बुडीत काढलेत त्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण शाहू महाराजांनी केले. त्याला तुम्ही साम्यवादाची पायाभरणी करणारी भांडवली लोकशाही क्रांती म्हणणार की नाही. आता शाहू छत्रपतींची ही भांडवली लोकशाही क्रांती जात्यांतक कशी होते व तिचे पुढे काय झाले हे पुढील भागात पाहूया. तोपर्यंत जय ज्योती, जय भीम, सत्य की जय हो.